तहसील कार्यालयामध्ये पण आम्ही त्याचं मार्गदर्शन करतो आहे। या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास, जसे की नाव चुकलेले आहे, कर्जाची रक्कम चुकलेली आहे किंवा खाते क्रमांक चुकलेला आहे, तर त्यांनी पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे किंवा त्यांनी तक्रार आपल्या तालुक्यातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे करावी। म्हणजे काही शेतकऱ्यांना जर त्या ठिकाणी अडचण येत असेल पोर्टलवर तक्रार नोंदवायला, तर आपल्या ARच्या माध्यमातून त्या पोर्टलवर त्या तक्रारी नोंदवण्याच्या सूचना सगळ्या ARला आपण दिलेल्या आहेत। यावर जिल्हास्तरीय समितीमार्फत निर्णय घेण्यात येणार आहे। त्याप्रमाणे सर्व राष्ट्रीयकृत बँकांना विशेष सूचना आहेत की त्यांनी त्यांच्या शाखेत शेतकऱ्यांच्या मदतीकरिता त्यांना सल्ला व मार्गदर्शन देण्याकरिता शेतकरी सहायता कक्ष सुरू करावे। म्हणजे आपण काही केलेले पण आहेत। शनिवारी म्हणजे शुक्रवारी आम्ही इन्स्ट्रक्शन जारी केले होते आणि शनिवारी आम्हाला तसे फोटोज बँक शाखेतून प्राप्त झाले होते की शेतकरी सहायता कक्ष तिथे बनवलेला आहे। त्या कक्षाच्या माध्यमातून हे जे काय आज मी आपल्याला सांगितलं तसंच योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना जे रकमेतल्या तफावतीबद्दल या कक्षाच्या मार्फत करण्यात यावं की आम्ही या याद्या जे गावात दिल्या आणि शेतकरी मग आपलं नाव पाहून EKYC ला येते, पण आता बँकांना सूचना दिली की तुम्ही 2 माणसं लावा, हे जे शेतकरी मदत कक्ष आपण म्हणतो त्याच्यातून फोन करायचे त्यांना, आणि ही जी रिमेनिंग EKYC ची आहे ही डेली अपडेट होत असते। समजा आज मी म्हणतोय तुम्हाला की 30,555चा आजचा आकडा बाकी, तर आज समजा दिवसभरात 5,000 होते, उद्या मग हा 25,555 ची यादी उद्या वेगळ्याने निघेल। ती यादी पूर्ण ब्रांच वाईज सॉर्टिंग करून आपण ब्रांचेसला देतोय, म्हणजे त्यांना दिवसभरात कुठल्या यादीवर काम करायचं हे त्यांना माहीत आहे। तर बँकांचा आम्ही जास्तीत जास्त सहभाग घेतोच आहे असं, आणि मुळात बँकांना पण हे आपण समजून सांगितलेलं आहे की जरी शेतकरी कर्जमुक्ती आपण याला म्हणतो, तरी बँकांच्या पण त्या दृष्टीने ते ह्याचंच आहे की त्यांचं पण जे काय म्हणतो त्यांना NP अकाउंट म्हणा किंवा त्यांचं जे लेजर आहे ते क्लिअर होण्यासाठी त्यांनाही होणार। तर त्या बँकर्सला पण ही भूमिका सांगितली आहे की हे काय फक्त शेतकऱ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही फक्त बघून चालणार नाही, तर तुमच्या पण बँकेच्या आर्थिक जी शीट आहे तुमची ती क्लिअर करण्यासाठी हे पण त्यांना सांगितलेलं आहे। आता प्रश्न राहिला ॲग्रीस्टॅगचा, तर जे स्टेट लेवलवरून या मीटिंगचे जे मिनिट्स निघालेले आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे जे मिनिट्स आम्हाला मिळाले, त्यामध्ये सगळ्या राज्यभरातल्या वरिष्ठ बँकर्सचे बँकाचे जे प्रमुख आहेत त्यांनी याच्यात भाग घेतला, या मीटिंगमध्ये सहभागी होते। त्या मिनिट्समध्येच हे आहे की द बेनिफिट अंडर द सेड स्कीम विल बी ट्रान्सफर्ड टू द अकाउंट्स ऑफ द बेनिफिशरी फार्मर्स ऑन कंडिशन ऑफ रजिस्ट्रेशन ऑन ॲग्रीस्टॅग प्लॅटफॉर्म अँड आधार ऑथेंटिकेशन। म्हणजे ॲग्रीस्टॅग नोंदणी असली पाहिजे आणि आधार ऑथेंटिकेशन EKYC झाली पाहिजे। तर ॲग्रीस्टॅग नोंदणीमध्ये आज सकाळचा आकडा असा होता की साधारणतः 8,000 फार्मर असे आहेत की ज्यांचं नाव आलेलं आहे पण त्यांचं ॲग्रीस्टॅगची नोंदणी बाकी आहे। आता एकंदरीत जर विचार केला तर जिल्ह्याची ॲग्रीस्टॅगची नोंदणी ही जवळपास 93% आहे। 4,96,000च्या जवळपास आपला शेतकऱ्यांचा काउंट आहे, तर त्याच्या अगेन्स्ट 93% आपलं काम झालेलं आहे। तर ते 7% मधले हे शेतकरी आहेत मग की जे आजपर्यंत आले नव्हते, पण आता त्यांना दिसते की बाबा जोपर्यंत आपण ॲग्रीस्टॅग करणार नाही तोपर्यंत आपल्याला हा लाभ मिळणार नाही, त्यामुळे ते आता येत आहेत आपल्याकडे। पण आपली यंत्रणाला आपण अलर्ट ठेवलेला आहे की या कारणामुळे कोणाचा आपण लाभ वंचित राहणार नाही हे पाहणार आहे। आपण प्रोएक्टिव्हली ॲग्रीस्टॅग काढून देऊ त्यांना, आणि बँका पण आता जे त्यांच्या मनातले काही शंका होत्या किंवा जे फार्मर्स केल्यानंतरच आधार प्रमाणीकरण करताना जी रक्कम दिसते आहे ती रक्कम शासन बँकांना वर्ग करणार आहे, आणि जो काही मग गॅप आहे ते तो जो गॅप आहे तो स्वतः बँका त्या ठिकाणी तो जो गॅप आहे तो फिल करणार आहे, तो गॅप भरून काढणार आहे। अशा पद्धतीने मग तो दोघांची बेरीज होऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याचं जे ॲक्च्युअल कर्ज आहे ते त्या ठिकाणी माफ होणार आहे। पण आज काय दिसतं आपल्याला की EKYC करताना किंवा आधार प्रमाणीकरण करताना फक्त शासनाचा त्या ठिकाणी हिस्सा दिसतो, त्यामुळे जो संभ्रम निर्माण झाला आहे, तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी कुठल्याही पद्धतीने गोंधळून न जाता संभ्रम मनामध्ये न ठेवता EKYC करावी, कारण EKYC करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच्याशिवाय ही पुढची प्रक्रिया त्यामुळे होणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना दिनांक 31/3/26 पर्यंतच्या थकबाकीमध्ये 2 लाख रुपयेपर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे। तरी शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे। कुठल्याही प्रकारची शंका असल्यास आपल्या बँक शाखेशी